विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण घडामोडी म्हणजेच जीकेचे प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत। ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्र बघा, प्रश्न बघा या ठिकाणी, कोणत्या संस्थेने 13 फेब्रुवारी 2024 रोजी भारतात मिल्की वे टॅबलेटचे अनावरण केले? बघा, कोणती कंपनी संस्था ज्यांनी मिल्की वे टॅबलेटचे अनावरण केलेले आहे भारतामध्ये? सॅमसंग, एपिक फाउंडेशन, इस्रो की मायक्रोसॉफ्ट? तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी एपिक फाउंडेशन या कंपनीने जे आहे भारतामध्ये मिल्की वे टॅबलेटचे अनावरण केलेले आहे। ओके, कोणत्या कंपनीने? एपिक फाउंडेशन हे या कंपनीचं नाव आहे। तर बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी थोडीशी याबद्दल माहिती बघूया। पहा, आता हे जे काही एपिक फाउंडेशन आहे कशा पद्धतीचं आहे? एपिक फाउंडेशन ओके, या संस्थेने 13 फेब्रुवारी 2024 रोजी भारतात मिल्की वे टॅबलेटचे अनावरण केले। आता हे जे टॅबलेट आहे हे शालेय मुले जे आहेत त्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी निर्माण केलेला हा पहिला डिझाईन इन टॅबलेट या ठिकाणी हा असणार आहे विद्यार्थी मित्र। ओके, अशा पद्धतीचा हा टॅबलेट असणार आहे। तर विद्यार्थी मित्र, या टॅबलेट जो आहे हा टॅबलेट व्हीव्हीडीएन, मीडियाटेक आणि कोरोवर एआयच्या सहाय्याने विकसित करण्यात आलेला आहे। ओके, कोणता टॅबलेट आहे? मिल्की वे टॅबलेट। लक्षात असू द्या, या ठिकाणी कंपनी म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला कंपनी देखील माहिती होतं। कोणती कंपनी आहे? एपिक फाउंडेशन। ओके, चला विद्यार्थी मित्रो, याची PDF जर हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। पुढचा प्रश्न बघा, सध्या अस्तित्वात असलेल्या महासंगणकापेक्षा 1000 पटीने अधिक वेगवान असलेल्या कोणत्या महासंगणकाची निर्मिती CDAC-द्वारे करण्यात आली आहे? ओके, CDAC-द्वारे कोणत्या महासंगणकाची सध्या निर्मिती करण्यात आलेली आहे? बघा, कशापेक्षा? सध्याचा जो महासंगणक अस्तित्वात आहे त्याच्यापेक्षा 1000 पटीने वेगवान। ओके, परमशक्ती, परमगंगा, परमईशान की परमशंख? तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक डी परमशंख हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे। ओके, परमशंख। तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, आता परमशंख हा जो महासंगणक आहे हा सध्या अस्तित्वात असलेल्या महासंगणकापेक्षा 1000 पटींनी अधिक वेगवान असलेला आहे। ओके, बघा, याची निर्मिती ही CDAC म्हणजे पुण्यामधील जी आहे पुणे या ठिकाणी करण्यात आली प्रयोगशाळेमध्ये। आणि अमेरिका आणि जपाननंतर असा प्रयत्न करणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरला आहे। ओके, अमेरिका आणि जपान यानंतर असा प्रयत्न करणारा भारत हा जगामधील तिसरा देश ठरलेला आहे। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न बघा, कृषी विमा योजना एकाच क्षेत्राखाली उपलब्ध व्हाव्यात याकरता केंद्र सरकारने कोणते पोर्टल सुरू केले? बघा, कृषी विमा योजना ज्या आहेत त्या एकाच क्षेत्राखाली उपलब्ध व्हाव्या याकरता केंद्र सरकारने कोणते पोर्टल सुरू केले आहे? साथी, सारथी, सहाय्य की या ठिकाणी संग्राम? ओके, कोणता आहे विद्यार्थी मित्रो? साथी आहे, सारथी आहे, सहाय्य आहे की संग्राम आहे? तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी साथी। ओके, कोणतं? सारथी पोर्टल जे आहे ते सुरू केलं आहे या ठिकाणी, सारथी पोर्टल। ओके, बघा, आता हे सारथी पोर्टल काय या ठिकाणी? तर पंतप्रधान पीक विमा योजनेसारख्या कृषी विमा योजना एकाच क्षेत्राखाली उपलब्ध व्हाव्या यासाठी केंद्र सरकारने 8 फेब्रुवारी 2024 रोजी सारथी पोर्टलची सुरुवात केली आहे। ओके, सारथी पोर्टल लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र, सर्व कृषी योजना ज्या आहेत एकाच क्षेत्राखाली आणण्यासाठी हे पोर्टल सुरू झाले होते। कोणते आहे? सारथी पोर्टल। पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 9 मार्च 2024 रोजी कोणत्या राज्यात लचित बोरफुकन यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले? मेघालय, मणिपूर, त्रिपुरा की आसाम? विद्यार्थी मित्रो, आसाम या ठिकाणी यांचं उद्घाटन यांनी केलेलं आहे। बघा, आसाम जे आहे या ठिकाणी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी 9 मार्च 2024 रोजी जोरहाट, ओके, आसाममधील जोरहाट या ठिकाणी अहम योद्धा, कोणता योद्धा? अहम योद्धा लचित बोरफुकन यांच्या 125 फूट उंच पुतळ्याची, ओके, स्टॅच्यू ऑफ वेलर ज्याला म्हणतात, काय म्हणतात? स्टॅच्यू ऑफ वेलर याचे अनावरण केले। ओके, कोणाचे? क्लिअर आहे सर्वांना? ओके, राज्य म्हटलं तर या ठिकाणी लक्षात द्या, कोणतं राज्य आहे? आसाम। पुढचा प्रश्न घेऊया। पुढील प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ही PDF मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघा, सिनेवेश्वर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? कोणत्या शहरामध्ये? चंदीगड, नवी दिल्ली, मुंबई की जयपूर? तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी बघा, सिनेवेश्वर या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे? हे एक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठे? चंदीगड या ठिकाणी हा आयोजित करण्यात आला होता। ओके, बघा, आता चंदीगड या ठिकाणी बघा कधी होता? 31 ते 27 मार्च 2024 दरम्यान चंदीगड या ठिकाणी 5 दिवसीय सिनेवेश्वर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन हे करण्यात आले होते। पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे, बुगुन जमात आणि ईगल नेस्ट वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये येतं? ओके,
बुगुल जमात आणि ईगल नेस्ट वन्यजीव अभयारण्य हे कोणत्या राज्यात येते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. कोणत्या राज्यामध्ये येतं? आसाम, मेघालय, मणिपूर की अरुणाचल प्रदेश. ओके, काय असणार आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर? तर अरुणाचल प्रदेश. ओके, बघा विद्यार्थी मित्र, अरुणाचल प्रदेशमध्ये बुगुन, ओके बघा, ईगल नेस्ट वन्यजीव अभयारण्याजवळ राहणाऱ्या बुगुन जमातीचे संवर्धनाच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी गंभीरपणे धोक्यात असलेल्या बुगुन लोओसिसला, ओके, बुगुन लोओसिसला पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी वन्यजीव म्हणजे वन जमीन राज्याच्या वन विभागाला ही दान करण्यात आलेली आहे. ओके, कोणतं राज्य आहे? अरुणाचल प्रदेश. विद्यार्थी मित्र, अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि ही PDF मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ओके, चला पुढील प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी पुढचा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. 19 एप्रिल 2024 रोजी निधन झालेल्या दत्ता टोळ यांनी कोणत्या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते? बघा, दत्ता टोळ या ठिकाणी लक्षात असू द्या. ओके, दत्ता टोळ. पुणे, नाशिक, अहमदनगर की कोल्हापूर? ओके, अहमदनगर या ठिकाणी आहे. या ठिकाणी अहमदनगरच्या ऐवजी विद्यार्थी मित्र आता अहिल्यानगर. ओके, अहिल्यानगर असं ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्र कुठे होतं? बघा, कुठल्या ठिकाणी यांनी जे आहे हे भूषवलं होतं? तर कोल्हापूर. ओके, पर्याय क्रमांक 4 कोल्हापूर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा विद्यार्थी मित्र, ज्येष्ठ बालसाहित्यकारक दत्ता टोळ यांचे 19 एप्रिल 2024 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. बघा, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे ते विश्वस्त होते. दत्ता टोळ यांचा जन्म जो आहे 21 डिसेंबर 1935 रोजी बार्शी, सोलापूर येथे या ठिकाणी झाला होता. अमरेंद्र दत्त त्यांचं एक टोपण नाव होतं. बघा, त्याचं टोपण नाव काय होतं? अमरेंद्रनाथ दत्त हे त्यांचे सुरुवातीला या टोपण नावाने त्यांनी लेखन केले. आणि सन 2000 मध्ये अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बालकुमार अध्यक्ष देखील त्या ठिकाणी राहिलेले होते. विद्यार्थी मित्रो, आता तुम्ही काय करायचं आहे, ही PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही या ठिकाणी जॉईन करायचं आहे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती बघा. विक्रम साराभाई स्पेस सेंटरने, ओके, विक्रम साराभाई स्पेस सेंटर VSSC विक्रम साराभाई स्पेस सेंटर यांनी गगनयान मोहिमेवर अंतराळवीरांना मदत करण्यासाठी कोणते ॲप विकसित केले? बघा, गगनयान मोहिमेवर असणारे जे काही आपले अंतराळवीर आहेत त्यांना मदत करण्यासाठी कोणते ॲप या ठिकाणी विक्रम साराभाई स्पेस सेंटरनं विकसित केले आहे? ओके, गगन, अंबर, सखी की सारथी? ओके, गगन, अंबर, सखी, साथी. कोणतं असणार आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी? कोणतं AI यांनी विकसित केलेलं आहे? तर सखी. ओके, सखी हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. बघा, सखी इस्रोच्या थंबा, ओके, तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरने गगनयान मोहिमेवर अंतराळवीरांना मदत करण्यासाठी सखी हे बहुउद्देशीय ॲप्स विकसित केले आहे. ओके, स्पेस बोर्न असिस्टंट नॉलेज हब फॉर क्रू इंटरॅक्शन्स असं या ठिकाणी सखी याचं पूर्ण रूप आहे. ओके, SAKHI सखी, स्पेस बॉर्न असिस्टंट अँड नॉलेज हब फॉर क्रू इंटरॅक्शन्स. ओके, सखी याचं पूर्ण रूप आहे. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा. अनकॅड या जागतिक गुंतवणूक अहवाल 2024 नुसार थेट परदेशीय गुंतवणूक म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ओके, FDI प्राप्त देशांमध्ये भारत कितव्या स्थानी आहे? 4थ्या, 12व्या, 8व्या की 15व्या? तर विद्यार्थी मित्र 15व्या स्थानी आपला देश त्या ठिकाणी आहे. ओके, 2024ची जी FDI गुंतवणूक आहे, ओके, 2024च्या FDI गुंतवणुकीनुसार भारताचा हा 15वा क्रमांक लागतो. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न बघा. IQ एअरनुसार, ओके, बघा, हवेची जी गुणवत्ता आहे तर हवेची गुणवत्तानुसार कोणते शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे? बघा, एअर IQनुसार कोणते शहर हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे? काठमांडू, ढाका, नवी दिल्ली की बँकॉक? तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी काठमांडू हे सर्वात जास्त प्रदूषित असणारं शहर हे ठरलेलं आहे. ओके, बघा, नेपाळची राजधानी आहे काठमांडू. यानंतर विद्यार्थी मित्र काठमांडू कोणत्या शहराची राजधानी आहे? नेपाळ. ओके, लक्षात द्या. ढाका बांगलादेश, ढाका ही बांगलादेश देशाची राजधानी येतं. नवी दिल्ली आपल्या भारताची राजधानी आहे. ओके, नवी दिल्ली आपला भारत देशची राजधानी आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्यातील पहिले स्वतंत्र पॉस्को न्यायालय कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? बघा,
महाराष्ट्र राज्यामधील पहिले स्वतंत्र पॉस्को न्यायालय हे कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे असा प्रश्न आहे. पर्याय बघा, मुंबई, पुणे, नागपूर की नाशिक. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 पुणे हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे. ओके, राज्यातील पहिले पॉस्को न्यायालय जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. बघा पुढील प्रश्न बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, भारतीय वंशाचे बॅरिस्टर वरुण घोष हे भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेणारे कोणत्या देशाचे पहिले खासदार ठरले आहे. बघा, यांनी संसदेमध्ये शपथ घेताना भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली आणि हे असे घेणारे कोणत्या तरी देशाचे पहिले खासदार ठरलेले आहे. अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका की ऑस्ट्रेलिया. तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे, 28 मे 2024 रोजी नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच नाफेड. ओके, म्हणजेच काय, नाफेड. तर नाफेडच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झालेली आहे. अनिल शहा, शैलेश फतक, जेठा अहिर की नवीन शर्मा. तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक 3 जेठा अहिर हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे, IPL आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेला दिनेश कार्तिक हा कोणत्या राज्यातील खेळाडू आहे. ओके, दिनेश कार्तिक हा कोणत्या राज्यातील खेळाडू आहे. पर्याय बघा, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू की आंध्र प्रदेश. तर विद्यार्थी मित्र दिनेश कार्तिक हा जो खेळाडू होता हा कोणत्या राज्यातील होता, तर हा होता तामिळनाडूमधील. कुठे, तामिळनाडू या राज्यातील हा खेळाडू होता. बघा चेन्नईतील, ओके, तामिळनाडूमधील चेन्नईच्या दिनेश कार्तिकने IPL आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू IPLमधील आव्हान जे ज्यावेळेस 22 मे 2024 रोजी एलिमिनेटरच्या लढतीत संपुष्ट आल्यानंतर त्याने निवृत्ती याची घेण्याचा निर्णय घेतला. त्याने 26 कसोटी सामने, 94 वन डे आणि 60 T20 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. 2008 ओके 2008च्या IPL मोसमापासून तो 6 संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. आणि सर्वांना रिक्वेस्ट आहे, अजूनही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि ही PDF मिळण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.